नमस्कार, मी ॲडव्होकेट कौस्तुभ पाटील पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर देशामध्ये समाजामध्ये अनेक विषय घडत असतात आणि ते विषय घडत असताना तुमचं माझं सर्वसामान्यांचं जे लक्ष आहे ते कुठल्या तरी राजकीय गोष्टींकडे सातत्याने बिंदूत कसे राहतील याचा विचार या व्यवस्थेद्वारे केला जातो. परंतु सर्वसामान्य घरांमधली मुलं, गरीब घरातली मुलं, कष्टकरी घरातली मुलं कुठेतरी स्पर्धा परीक्षांच्या मृगजळामध्ये अडकलेले असतात, किंबहुना त्यांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी अडकवलं जातं. त्याच्या मागची कारणं व्यवस्थेनेच तयार करून ठेवलेली आहेत आणि त्याच्यावरचं समाधान करण्याचा केविलवाना प्रयत्न देखील व्यवस्थाच करत असते. असाच एक महत्त्वपूर्ण विषय या देशामधल्या विविध राज्यांमध्ये सातत्याने गाजतो आहे आणि जिथं स्टुडंट हब आहे, मग ते महाराष्ट्रासारखं राज्य असेल, दिल्लीची युनियन टेरिटरी असेल किंवा स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थ्यांचा जो एक फ्लो आहे, ज्या दोन राज्यांमधून तो मोठ्या प्रमाणामध्ये पडतो असे यूपी आणि बिहारसारखी राज्य असतील, झारखंडचा काही विशेष असा भाग असेल. आज हे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की काल नुकतीच महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या ज्युरिडिक्शनमध्ये असणारा एक परीक्षा घेतल्या गेली. ती परीक्षा होती नेट परीक्षा आणि ही जी नेट परीक्षा आहे ती NTA घेतली जाते. त्या NTAचा फुल फॉर्म नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे. आतापर्यंत अनेकांनी ही NTA नेमकं काय आहे हे समजून घेतलं नसेल, परंतु NTA आज देशभरामध्ये ज्या कुठल्या मोठ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जात आहेत, मग ती नीटची परीक्षा असेल, JEEची परीक्षा असेल आणि CUET म्हणजे सेंट्रल युनिव्हर्सिटी एंट्रान्स टेस्ट, याचा अर्थ की JNU असेल किंवा ज्या काही सेंट्रलाइज वेगवेगळे कॅम्पस आहे त्याची परीक्षा ही CUET घेतलं जातं आणि यांची जी पॅरेंट बॉडी आहे ती NTA आहे, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. आता मी ज्या परीक्षांचा उहापोह या ठिकाणी केला, मग ती नेटची परीक्षा असेल, ती नीट असेल, JEE असेल किंवा वेगवेगळ्या जे कॅम्पस एक्झाम्स या ठिकाणी होत आहे, या सगळ्यांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे आणि तो म्हणजे परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असणारा घोळ. या मोठ्या प्रमाणावरचा घोळ या ठिकाणी होतो आहे, यांची एक कडक नियमावली आहे आणि यांचं एक सिंडिकेट आहे की जे सिंडिकेट मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी घोळ करत असतं. भ्रष्टपणा त्या सिंडिकेटचा आहे आणि गंमत अशी आहे की एकीकडे देशाचे प्रधानमंत्री परीक्षा पे चर्चा करतात आणि NTA ते काही बोलत नाही, इथल्या घोटाळ्यांबद्दल ते बोलत नाही. सातत्याने परीक्षा रद्द होत आहेत. आज परीक्षा घ्यायची, संध्याकाळी बातमी येते की परीक्षा मॅनेज झालेली आहे, दुसऱ्या दिवशी बातमी येते की परीक्षा रद्द झालेली आहे. म्हणजे नेटसारखी परीक्षा आहे की जिथं विद्यार्थी प्राध्यापक त्यांना व्हायचं असतं आणि वर्ष ते त्या परीक्षेचा अभ्यास करतात. नीटचा अभ्यास मुलं वर्षभर गॅप घेऊन करत असतात, नीटचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर करत असतात, JEEचा अभ्यास करत असतात, CUETच्या माध्यमातून ज्या कुठल्या परीक्षा कंडक्ट केल्या जातात त्याचा अभ्यास करत असतात आणि एका रॅकेटमुळे, काही सिंडिकेटमुळे जी लोक केंद्र सरकारच्या जवळ आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे फक्त कुठली तरी परीक्षा या ठिकाणी रद्द केली जाते. तर याच्या नेमकं कारण काय आहे आणि प्रधानमंत्री या सगळ्यावर काही बोलणार आहेत का की या देशाच्या सामान्य मुलांनी फक्त परीक्षेचा अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची आणि निघून जायचं. बरं, या NTAची गंमत अशी आहे की यांची एक खासियत आतापर्यंत अशी राहिली की हे कधी कुठल्या घोटाळ्याची जबाबदारी घेत नाही, तो यांचा पिंड नाही आहे. हे काय करतात, एखादं सेंटर अलोकेट करतात आणि नंतर काही अडचण आली त्या सेंटरला म्हणतात की ही त्या सेंटरची जबाबदारी, ही NTAची जबाबदारी नाही आहे. किंवा एखादी कुठली काही पेपर फुटी झाली, काही झालं, पैसे देऊन परीक्षा मॅनेज झाली असेल तर NTA म्हणतात ही आमची नाही, खालच्या ॲडमिनिस्ट्रेशनची गंमत आहे. बरं, नियमावली यांनी इतकी जगावेगळी तयार केली आहे की मुलांनी हाफ शर्ट घालून यायचे, मुलींनी इनर्स घालायचे नाही, अशी यांची मागे एक वादग्रस्त 2 वर्ष आधी नियमावली होती. म्हणजे तुम्ही नियम इतके तयार करतात आणि दुसरीकडे तुम्हाला एक परीक्षा या ठिकाणी, या देशामध्ये साधी एक परीक्षा तुम्हाला घेता येत नसेल तर या देशाच्या प्रधानमंत्र्याने विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून सातत्याने म्हणलं जातं की देशाचा प्रधानमंत्री शिकलेला असावा, तो
उच्च शिक्षित असावा, तो विद्याभूषित असावा, तो चहा विकणारा असू नये. आणि जर चहा विकणारा असेल तर चहा विकणाऱ्यांची काळजी करणारा असावा, कष्टकऱ्यांची काळजी करणारा असावा. परंतु ज्या प्रधानमंत्र्याला NTA चा फुल फॉर्म सांगता येत नाही, त्या प्रधानमंत्र्याकडनं या सगळ्या गोष्टींची, या एक्झामिनेशन त्याच्या राज्यवटीमध्ये सुरळीतपणे चालेल अशी अपेक्षा करणं मला वाटतं चुकीचे ठरेल. पुन्हा एकदा या देशाच्या विद्यार्थ्यांनी, या देशाच्या युवकांनी विचार करण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षेच्या मृगजळामध्ये किती अडकायचं आहे याचा विचार करण्याची गरज आहे. आणि ज्या गोष्टीवर तुमचा कंट्रोलच नाही आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षांवर तुमचा कंट्रोल नाही आहे, एक्झामिनरच्या माइंडसेटवर तुमचा कंट्रोल नाही आहे, भ्रष्टांवर तुमचा कंट्रोल नाही आहे, तर तुम्ही देखील याच्यात कितपत अडकत जावं आणि जर अडकत असाल तर त्याच्या विरोधात तुम्ही बंड करणार आहात का, या प्रश्नाच्या उत्तराचा शोध मिळेपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. खूप खूप धन्यवाद.